भाजपसह अमित शहा आले तरी मुंबईवर शिवसेनेचाच भगवा फडकणार। वरळीच्या विजय निर्धार मेळाव्यातनं भाजपला आव्हान। तुम्ही मुंबईला अदानिस्तान होण्यापेक्षा वाचू शकता, त्यापासून वाचू शकाल। मतदार याद्यांमधील बोगस मतदार शोधून काढले तर मुंबईला अदानिस्तान होण्यापासून वाचवू शकाल। आदित्य ठाकरेंचा निर्धार मेळाव्यातून हल्लाबोल, तर कार्यकर्त्यांना तयार राहण्याचं आवाहन। महाराष्ट्रात भाजप स्वतःच्या ताकदीवर उभा, कुणाच्याही कुबड्यांवर नाही। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं वक्तव्य। तर आमच्या कुबड्या नसत्या तर भाजप पक्ष दिसला नसता, संजय राऊतांचा पलटवार। मनसेच्या बैठकीतील इनसाइड स्टोरी झी 24 तासवर। सर्वसामान्यांचा रोष मोर्चात दिसू द्या। 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत राज ठाकरेंचे आदेश। सत्ता अन्याय करत असल्यास सत्तेला आव्हान देणार। झी 24 तासवर रवींद्र धंगेकरांचा इशारा। मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात लढा देण्याबाबत सूचक वक्तव्य। जैन बोर्डिंग जमीन प्रकरणात सरकार योग्य भूमिका घेणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची ग्वाही। विनाकारण मुरलीधर मोहोळांचं नाव गोवलं जात असल्याचा आरोप। महिला डॉक्टरची हत्या की आत्महत्या, सरकारनं शोध घ्यावा। सुप्रिया सुळेंसह विरोधकांची मागणी। तर कुणालाही सोडणार नाही, राजकारण करू नका, फडणवीसांनी ठणकावलं। राष्ट्रवादीच्या नागपूर पक्ष कार्यालयात रंगली लावणी। दिवाळी मिलन कार्यक्रमात वाजले की 12चा ठेका। विरोधकांकडनं टीकास्त्र। शेतकरी कर्जमाफीसाठी बच्चू कडू आक्रमक। शेकडो ट्रॅक्टर घेऊन कडू नागपूरच्या दिशेनं रवाना। उद्या नागपुरात बच्चू कडूंचा मोर्चा। लगीन घाईला यंदा ग्रहांची मर्यादा। शुभविवाहासाठी यंदा फक्त 49 दिवसच मुहूर्त। मुहूर्त टंचाईनं हॉल बुकिंग, बँड बाजांसाठी धावपळ।